टूक अनादर ट्रेल आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन. आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर एक पायवाट होती, ती पायवाट क्लाइंब केलेली आहे, उतरून खाली आलेला आहे हा रायटर. वॉकड अक्रॉस अ ब्युटिफुल महू ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लीव्स. आणि त्या ठिकाणी महुआ या झाडाला ओलांडून तो पुढे गेला. पण त्या झाडाचं वर्णन काय केलेलं आहे, वॉकड अक्रॉस अ ब्युटिफुल महुआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लीव्स. की त्या झाडाला लाल तपकिरी कलरची पानं होती आणि लाल तपकिरी कलरच्या पानांनी बहरलेल्या एका सुंदर अशा महुआ झाडाला, त्या वृक्षाला ओलांडून हा रायटर पुढे गेला. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन्ड व्हेरी वेल. झाडाखालची जमीन चांगलीच साफ केलेली दिसत होती, म्हणजे कोणताही कचरा त्या ठिकाणी नव्हता, स्वच्छता होती. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश्ड इन माय माइंड. आणि एवढी स्वच्छता आहे, त्या क्षणी एक विचार माझ्या मनात चमकून गेला, एक विचार माझ्या मनात आला. आय हॅड लॉस्ट माय वे. मी वाट चुकलो होतो. नेक्स्ट मुमेंट, आणि पुढच्या क्षणी आय फाउंड अनादर डस्क ट्रेल. आणि पुढच्या क्षणी मला आणखी एक धुळकट मार्ग दिसला की ज्या रस्त्याला घाण होती, धूळ होती. हेस्टिली आय टूक दॅट ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो जॉर्ज टू ॲन ओपन फील्ड. आणि घाईघाईने मी ती पायवाट धरली, ती अरुंद खिंडीतून मोकळ्या मैदानात घेऊन गेली. जॉर्ज मीन्स अ नॅरो गल्ली बिटवीन हिल लॉक्स, की दोन टेकड्यांच्या मधला असणारा भाग, त्याला आपण खिंड म्हणतो. आणि घाईघाईने ती मी वाट धरली आणि त्या वाटेनं मी चालू लागलो. ती मला अरुंद खिंडीतून मोकळ्या मैदानात घेऊन गेली. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिल लॉक्स ऑफ ड्राय डेसिडस ट्रॉपिकल फॉरेस्ट. आणि तो भाग सुक्या पानझडी उष्णकटिबंधीय जंगलांच्या टेकड्यांनी वेढलेला होता. आय टर्न बॅक टू स्पॉट द सन. मी मागे वळलो तसे मला सूर्याचे दर्शन झाले. नाऊ द जॉग्राफिकल वेस्ट वॉज अ सेट. आता भौगोलिक पश्चिम दिशा मावळलेली होती. द डस्की ट्रेल हॅड व्हॅनिश्ड. धुळकट पायवाट नाहीशी झालेली होती. गुड हेवन्स, अरे देवा, आय वॉज लॉस्ट. मी वाट चुकलो होतो. कम्प्लिटली लॉस्ट इन दिस जंगल. अरे मी पूर्णपणे या जंगलात हरवून गेलेलो होतो. दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाईम. तेही या अशा भीतीदायक वेळी. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर. सूर्य एखाद्या वेगवान धावपट्टूसारखा वेगाने मावळत होता. म्हणजे सूर्य उगवलेला आणि मावळलेलाही त्या जंगलामध्ये एवढं जाणवत नाही. एवढी गर्द झाडी असते, अंधकार पसरल्यासारखा असतो. आणि त्याच ठिकाणी हा रायटर आपण पूर्णपणे चुकलेलो आहे असं सांगू लागला. सोक्ड इन माय ओन स्वीट. स्वतःच्या घामामध्ये मी नकशिखांत भिजलो. आय फेल्ट लाईक शाउटिंग माय हर्ट्स कंटेंट. आणि मला माझ्या जीवाच्या आकांतानं हर्ट कंटेंट, जीवाच्या भीतीनं जोरात ओरडावंसं वाटू लागलं. बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन दिस वाइल्डनेस. बट देअर वॉज नो अदर सोल. परंतु त्या ठिकाणी दुसरं कुणीही नव्हतं. निर्मनुष्य ओसाड अशी जागा होती. बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन टू द माय साऊंड इन दिस वाइल्डरनेस. की त्या निर्मनुष्य ओसाड जागी माझा आवाज ऐकायला दुसरी कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी नव्हती. आय हॅड 2 बॅग्स विथ मी. माझ्याकडे 2 बॅग होत्या. द शबनम बॅग हॅविंग द कॅमेरा. माझ्याजवळ असलेली शबनम बॅग आहे, त्यामध्ये कॅमेरा होता. अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग युज्ड इन व्हिलेजेस टू कॅरी टिफिन. म्हणजे माझ्याकडे 2 बॅगा होत्या, कॅमेरा असलेली शबनम बॅग आणि दुसरी एक खेड्यामध्ये जेवणाचा डबा नेण्याकरता वापरली जाणारी हाताने बनवलेली रंगीबेरंगी लहान पिशवी.
द टिफिन स्टील हॅड सम स्टफ. डब्यामध्ये थोडे अन्न शिल्लक होतं. बट आय डिडंट फील लाईक हॅव्हिंग. पण मला ते खाण्याची सुद्धा इच्छा नव्हती. द ब्लॉसमिंग बॉक्सवूड ट्रीज. बहरलेली बॉक्सवूडची झाडं होती. द भूप भूप साऊंड ऑफ कौंकल बर्ड. आणि भारद्वाज पक्षाचा भूप भूप असा आवाज. द सॉन्ग ऑफ रॉबिन बर्ड. रॉबिन पक्षाचं गाणं. ऑल ॲपियर्ड अलाय टू मी. हे सर्व मला त्या क्षणी परक वाटू लागलं की हे सगळं एवढं होतं, पण मन त्या ठिकाणी लागत नव्हतं. कारण हा आपला रायटर रस्ता चुकलेला होता. घनदाट जंगलामध्ये गेलेला होता आणि त्या ठिकाणाहून बाहेर पडणं हे त्याला समजत नव्हतं. या 2 पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे, तर ज्यावेळी हा रायटर आणखीन आतमध्येच जाऊ लागला, आणखी आतमध्ये त्या जंगलांमध्ये गेला, त्यावेळी त्याला त्या ठिकाणी आढळून आलेलं सगळं दृश्य त्यानं या ठिकाणी सांगितलेलं आहे की लाल तपकिरी पानाने बहरलेला एक सुंदर महुआ वृक्ष आणि त्याला ओलांडून हा रायटर पुढे गेला. त्या क्षणी त्याच्या मनामध्ये विचार आला, आपण वाट चुकलेलो होतो. आणि पुढच्या क्षणी मात्र त्याला एक रस्ता दिसला. तो अडचणीचा होता, धुळकट होता आणि तरीही त्या वाटेनं हा रायटर हळूहळू चालू लागला. ती वाट अरुंद होती, खिंडीमधून जाणारी होती आणि त्या खिंडीमधून पार केल्यानंतर त्याला एक मैदानासारखा सुपीक असा भाग दिसला की तो त्या ठिकाणी सुक्या पानझडी उष्णकटिबंधीय जंगलांच्या टेकड्यांनी वेढलेला होता. आणि त्या टेकड्यांवर गेल्यानंतर मात्र या रायटरला थोडंसं सूर्याचं दर्शन झालं आणि भौगोलिक पश्चिम दिशा मावळलेली होती हे त्याच्या लक्षात आलं. म्हणजे दिशा तरी त्याला त्या ठिकाणी इंडिकेट झाली आणि धुळकट पायवाट नाहीशी झाली होती. अरे देवा, आता आपण खरोखरच वाट चुकलेला आहोत, जंगलात पूर्णपणे हरवून गेलेलो आहोत, अशी भीती यावेळी या रायटरच्या मनामध्ये वाटू लागली. आणि सूर्य एखाद्या धावपट्टूसारखा फास्ट मावळू लागलेला होता आणि स्वतःच्याच घामामध्ये घाबरलेला होता. त्यामुळे एवढा घाम आलेला की तो घामानं नखशिकांत भिजून गेला. आणि आपण कुठं आलेलो आहोत, आता भीती वाटते, आपल्यासोबत तर कुणीही नाही आहे. या भीतीनं त्याला असं वाटलं की आपण जोरानं वरडावं. आणि त्यानं 2 बॅगा आणलेल्या आहेत स्वतःबरोबर. एका बॅगेमध्ये कॅमेरा आहे आणि एका बॅगेमध्ये टिफिन आहे. आणि टिफिन थोडाफार शिल्लक होता, परंतु राहिलेला टिफिन खाण्याची सुद्धा त्याची इच्छा राहिलेली नव्हती. त्यानंतर रंगीबेरंगी अशी छोटी असणारी फुलांची पिशवी होती, तरी देखील त्यांना त्या डब्यामधलं अन्न खाल्लेलं नव्हतं. पिशवीचं वर्णन केलेलं आहे. बहरलेली बॉक्सवूडची झाडं आहेत. भारद्वाज पक्षाचं भूप भूप आवाज आहे. रॉबिन पक्षाचं गाणं आहे. हे सर्व त्या क्षणी या रायटरला खूप परके वाटू लागलेलं होतं, उदास वाटू लागलेलं होतं. रायटरचं मन त्या ठिकाणी अजिबातही रमत नव्हतं. सी द नेक्स्ट पॅरा. इट वॉज मोर दॅन ॲन अवर. आणि 1 तासापेक्षा जास्त वेळ त्या ठिकाणी निघून गेला. आय वॉज स्टील हिअर. आणि मी अजूनही तेथेच सुरक्षितपणे चढून बसलो. आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाइंब अँड गेट सेक्युअर्ड. आणि मी अजूनही तिथेच होतो, सुरक्षितपणे चढून बसता येईल असे एखादे झाड शोधत होतो. टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट. आणि माझे मन मला सांगत होतं, काय सांगत होतं? टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट माय माइंड वॉज टेलिंग मी. की तू पाठीमागे सोडलेल्या वाटेकडे परत फिर, असं माझं मन मला सांगत होतं. बट देअर वेअर नो साइन्स ऑफ द ट्रेल. पण त्या वाटेच्या खुणा कुठेही दिसत नव्हत्या. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिलॉक बिफोर मी. की माझ्या समोरची टेकडी चढण्यासाठी कोणताही मार्ग दिसत नव्हता. देअर वेअर मोर हिलॉक्स अँड समवेअर अराउंड मी वन आय वॉज स्टँडिंग. की मी उभा होतो, त्याच्या आजूबाजूला आणखी बऱ्याच टेकड्या, लहान डोंगर देखील होते. नियर माय फीट वेअर द ड्राईड अप ड्रॉपिंग ऑफ स्लोथ बियर.
आणि माझ्या पायाशी सुस्त अस्वलाची शुष्क विष्ठा पडलेली होती. The sloth bear of Umarzara must be out in open sniffing for food. आणि उंबर झऱ्याचे सुस्त अस्वल अन्नासाठी हुंगत बाहेर पडलेले दिसते. आय कॉशन मायसेल्फ, मी स्वतःला सावध करीत म्हणालो. थिंकिंग ऑफ एव्हर्टिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअलिटी, की कोणत्याही प्रकारचे संकट टाळण्याच्या विचारानं आय मेड अ मूव, कोणतंही संकट नको आहे, कोणतीही रिस्क नको आहे, आणि त्या विचारानं मी एक पाऊल पुढे टाकले. आय रॅन डाऊन द हिलॉक अँड दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रँटिक स्पीड, आणि चढलेल्या टेकडीवरून मी वेगाने खाली पळत गेलो. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाऊ, आता पश्चिम दिशा माझ्या उजव्या हाताला होती. द इव्हिनिंग ब्रीज फ्ल्यू दो माय वेट कर्ल्ड हेअर, आणि माझ्या घामट कुऱ्या केसांमधून संध्याकाळच्या वाऱ्याची झुळूक वाहून गेली. माय स्टमक वॉज अर्चिंग, आय केप्ट वॉकिंग इन होप, माझे पोट दुखत होते आणि मी आशेने पुढं चालत राहिलो. म्हणजे किती त्रास सहन करावा लागलेला आहे बघा. त्यानंतर काय सांगितलं आहे, आफ्टर अराउंड 50 स्टेप, सुमारे 50 पावलं चालल्यानंतर आय फाउंड अ ब्राईट रेड सॉईल, मला लाल चमकदार मातीची एक पायवाट सापडली. ट्रेल मीन्स पाऊलवाट. आय फाउंड अ ब्राईट रेड सॉईल ट्रेल, आय फाउंड माय सिल्वर लाइनिंग ऑन दिस ट्रेल, आणि या पायवाटेवर मला माझ्या वाईट स्थितीतरी आशादायक खुणा सापडलेल्या होत्या. देअर वेअर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील, त्याच वाटेवर सायकलच्या चाकाच्या खुणा दिसत होत्या. ऑन दिस ट्रेल, दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन फॉर मी, आणि माझ्यासाठी ती खूप मोठी आशादायी दिलासा देणारी अशी गोष्ट होती. देअर मस्ट बी अ व्हिलेज नियर बाय, जवळच एखादं गाव असलं पाहिजे असं त्यांना वाटलं. आय रिअश्युअर्ड माय सेल्फ, की परत त्याला धीर आला, तो जरा घट्ट होऊ लागला, स्ट्रॉंग होऊ लागला. हा इथे सायकल गेलेली दिसते, म्हणजे जवळपास कुठंतरी एखादं गाव असेल अशी आशा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. मोर क्वेश्चन्स रिसर्फेस्ड, हाऊ फार इज द विलेज, आणि पुन्हा आणखी एक प्रश्न मनामध्ये उपस्थित झाला की गाव किती दूर असेल. अँड वेअर इन विच डायरेक्शन, आणि कुठं असेल, कोणत्या दिशेला असेल, असे एक ना एक अनेक प्रश्न रायटरच्या मनामध्ये येऊ लागले. आय क्लाइम्ड मोअर, आय क्लाइम्ड वन मोअर हिलॉक अँड ट्रायड टू लोकेट साइन ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. काय केलं या ठिकाणी, तर आय क्लाइम्ड वन मोअर हिलॉक अँड ट्रायड टू लोकेट साइन ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन, की मी अजून एक टेकडी चढलो आणि मनुष्य वस्तीच्या काही खुणा दिसतात का ते शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. माय लेग्स वेअर ट्रेमलिंग, माझे पाय थरथर कापत होते. ॲज आय रीच्ड द टॉप ऑफ द हिल, की ज्यावेळी मी डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो त्यावेळी माझे पाय थरथर कापत होते. आय जम्प्ड विथ यू, आय जम्प्ड विथ जॉय, आणि डोंगराच्या माथ्यावर पोहोचताच मी आनंदाने उडी मारली. आय हिअर्ड द साऊंड ऑफ पीपल टॉकिंग इन द लाऊड स्पीकर, आणि त्या डोंगराच्या माथ्यावर चढल्यानंतर रायटरला का आनंद झाला, तर लाऊड स्पीकरवर बोलणाऱ्या लोकांचा आवाज मला ऐकू आला, आणि आवाज ऐकू आला याचा अर्थ आसपास जवळ कुठेतरी गाव आहे याची जाणीव या रायटरला झालेली होती, आणि म्हणून तो त्या ठिकाणी निर्धास्त झाला, आनंदी झाला, आणि तो उड्या मारू लागला. अँड देन इन अ जिफी आय रॅन डाऊन द हिल, आणि एका क्षणात त्यानं त्या टेकडीवरून खाली उडी मारली. अँड टुवर्ड द साऊंड विथ फुल व्हिगोर,
आणि त्या टेकडीवरून खाली आवाजाच्या दिशेनं उत्साहाच्या भरामध्ये खूप वेगाने पळत गेला. आय स्टम्बल्ड अँड फेल डाऊन. तो रस्त्यामध्ये अडखळला आणि खाली पडला. सॉ ड्रॉपिंग्स ऑफ ब्ल्यू बल्स नियर बाय. आणि आसपास त्याला त्या ठिकाणी ब्ल्यू बल्स नियर बाय, ब्ल्यू बल म्हणजे नीलगाय, नीलगायीची विष्ठा पडलेली पाहायला मिळाली. देन स्ट्रगल्ड. परत आणि तो धडपडत उठला. स्ट्रगल्ड, स्टूड अप अँड डिसाइडेड विच डायरेक्शन टू मूव्ह ऑन. आणि कोणत्या दिशेनं जायचं हे त्याने ठरवलं. द साइन ऑफ सिव्हिलायझेशन वेअर व्हिजिबल. मनुष्य वस्तीच्या खुणा दिसू लागल्या होत्या. द टायनी स्लीपी व्हिलेज ऑफ द पिटेझरी वॉज व्हिजिबल दो द ग्रीन वूड्स. आणि हिरव्यागार जंगलातून पिटेझरीचे लहानसे सुस्तावलेले खेडे दिसत होते. द लँटर्न ऑफ राजाराम भालवीज फार्म. आणि राजाराम भालवीच्या शेतातला तो त्या ठिकाणी एक कंदील, लँटर्न कंदील. द लाऊडस्पीकर इन्स्टॉल्ड फॉर केशव भालवीज मॅरेज. की केशव भालवीच्या लग्नासाठी लावलेला लाऊडस्पीकर. ऑल वेअर इन क्लिअर साईट. सर्व काही आता स्पष्ट दिसत होतं. टर्न लेफ्ट टू स्पॉट द व्हिलेज लेक. आणि डावीकडे वळल्यावर गावातला तलाव होता. अँड फॅमिलियर हिलॉक सुहादकी. आणि सुई हुडकी, असं त्याचा उच्चार काय बघा, सुई हुडकी. स्पॉट द व्हिलेज लेक अँड फॅमिलियर हिलॉक सुई हुडकी. म्हणजे डावीकडे पाहिल्यावर गावातला तलाव आणि सुई हुडकीची ओळखीची टेकडी दिसत होती. द डॉग बार्क्ड टू वेलकम मी टू द व्हिलेज. आणि गावात माझे स्वागत करण्यासाठी कुंत्रा भुंकल्याचा आवाज मला ऐकू आला. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू टेक अ बाथ. आणि सर्वप्रथम मी आंघोळ केली. द शॅकिंग ऑफ लाइम्स हॅड लेसन्ड अ बीट. अवयवांची थरथर काहीशी कमी झालेली होती, भीती कमी झाली. द स्टमक ॲच स्टार्टेड अगेन. पोट पुन्हा दुखू लागलेलं होतं. एट टू द फुल अँड देन स्प्लंग ऑन टू कोट. पोट भरून जेवलो आणि मग कॉटवर स्वतःला झोकून दिलं. लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टडेड स्काय. अजूनही आपण हरवून जाऊ शकतो असं त्याला त्या ठिकाणी वाटू लागलं. I spoke to myself, there still exists a jungle where we can get lost. Isn't this our good luck? अजूनही आपण हरवून जाऊ शकतो, असे जंगल अस्तित्वात आहे, हे आपलं सुदैवच नव्हे का, असं त्याला वाटू लागलं. म्हणजे तो ज्यावेळी त्या खाटवर पडून राहिला त्यावेळी हा रायटर परत विचार करू लागला. आणि पडून राहिल्यानंतर ताऱ्यांनी फुललेल्या आकाशाकडे पाहत मी स्वतःशीच बोलू लागलो की कसा चुकलेला आहे, कुठून कुठून गेलेला आहे, किती स्ट्रगल करावं लागलेलं आहे, कोणता रस्ता कसा आहे, कोणकोणते प्राणी मध्ये दिसलेले आहेत, कोणकोणत्या प्राण्यांची विष्ठा पडलेली सांगितलेली आहे, हे सगळं या लेसनमध्ये प्रत्येक पॅरेग्राफमध्ये आलेलं आहे. देन टेकन फ्रॉम सखा नागझरिया बाय किरण पुरंदरे. हा जो पहिला पार्ट आहे हा किरण पुरंदरे यांच्या सखा नागझिरा यामधून घेतलेला आहे. आता या ठिकाणी सेकंड पार्ट चालू होतोय आणि सेकंड पार्टचं नाव काय आहे, ट्रॅकल द पॅन्थर ऑफ नागरहोल. जे नागरहोलच्या चित्त्याचा मागोवा, कसा मागोवा घेतला, काय काय करावं लागलं त्याचं वर्णन या ठिकाणी सांगितलेलं आहे. शाज जंग इज अ वाइल्ड लाइफ फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर, बिग कॅट ट्रॅकर, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिसॉल्युशन सीकर अँड लॉग ओनर, ऑल रोल्ड इनटू वन. काय सांगितलं यामध्ये की जे शाज जंग आहे ही इज अ वाइल्ड लाइफ फोटोग्राफर, हे वन्य छायाचित्रकार, देन सिनेमॅटोग्राफर
चलचित्रकार, बिग कॅट ट्रॅकर वाघांचा मागोवा घेणारे, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिसॉल्युशन सीकर मनुष्य प्राणी संघर्ष निराकरण करणारे आणि एका लॉजचे मालक, अशा सर्व काही गोष्टी एकाच ठिकाणी एकवटलेलं असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. When his way from the jungles of Nagarhole, officially called the Rajiv Gandhi National Park, आणि जेव्हा ते अधिकृतपणे द राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागरहोलच्या ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क इज अ लीडिंग फोटोग्राफी सफारीज इन आफ्रिका और शोकेसिंग हिज वर्क at art galleries in capital cities and speaking to those interested in conserving the planet reaches. की जेव्हा हे अधिकृतपणे द राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागरहोलच्या जंगलात फिरत नसताना, तेव्हा आफ्रिकेत छायाचित्रणाच्या सफारी नेत असताना किंवा राजधानीच्या शहरांमधल्या आर्ट गॅलऱ्यांमध्ये त्याच्या कलाकृतींचे प्रदर्शन मांडत असतात आणि पृथ्वीवरील संपत्तीचे जतन करण्यास इच्छुक असणाऱ्यांशी संवाद साधत असतात. असे हे सगळ्या याचा मागोवा कसा घेतला हे या ठिकाणी सांगितले. काय सांगितले या पॅरेग्राफमध्ये? शाज जंग हे वन्य छायाचित्रकार, चलचित्रकार, वाघांचा मागोवा घेणारे, मनुष्य प्राणी संघर्ष निराकरण करणारे आणि एका लॉजचे मालक, अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी एकवटलेले असे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं नाव काय आहे? शाज जंग. आणि जेव्हा हे अधिकृतपणे द राजीव गांधी राष्ट्रीय पार्क म्हणजे राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागरहोलच्या जंगलात फिरत नसतात, तेव्हा आफ्रिकेत छायाचित्रणाच्या सफारी नेत असतात. म्हणजे इकडं नसतात तेव्हा ते आफ्रिकेमध्ये असतात किंवा राजधानीच्या शहरांमधल्या आर्ट गॅलऱ्यांमध्ये त्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन मांडत असतात आणि पृथ्वीवरील संपत्तीचे जतन करण्यास इच्छुक असणाऱ्यांशी ते नेहमीच चांगल्या पद्धतीने संवाद साधत असतात. Shaz recalls with great clarity the incident that ultimately leads to his answering the call of the Fenians over a career dedicated to finance. आणि ज्या एका घटनेमुळे अर्थव्यवस्थेमधील आपले करिअर सोडून शाझने मार्जार जातीच्या साधेला ओ दिली. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट, आणि ती घटना त्यांना अगदी स्पष्टपणे आठवते. काय झालेलं आहे त्यावेळी? तर इट वॉज समवेअर अराउंड सनसेट, की साधारणपणे सूर्यास्ताची वेळ होती. वी वेअर ॲट अ जंक्शन, आम्ही एका जंक्शनवर उभे होते. द डिअर वेअर कॉलिंग, हरणं ही ओरडत होती. ही सेज, आणि ते सांगू लागले. वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न, काय सांगितलं की आम्ही एका अंधाऱ्या वळणावरून उलटे फिरलो. ही कंटिन्यूज, आणि ते पुढे म्हणाले. अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज दिस ओल्ड लिओपार्ड, की रस्त्यावर काही अंतरावर एक वयस्कर बिबट्या होता. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम, त्याची उमेदीची जी कारकीर्द होती, वर्ष होती, ती संपलेली होती, सरलेली होती. तो हळूहळू वयोवृद्ध झालेला होता. द जंगल हॅड टेकन अ टोल ऑन हिम, आणि हे त्याच्याकडे बघून कुणीही सांगू शकलं असतं. ही ओनली हॅड 3 कॅनियन्स, खडतर वन्यजीवनाच्या खुणा त्याच्या शरीरावर फक्त दिसत होत्या. अँड ही ओनली हॅड 3 कॅनियन्स, कॅनियन्स मीन्स सुयेदात, त्याच्या तोंडात फक्त 3च सुयेदात होते. हिज आईज वेअर सॅगिंग, डोळे सैल पडलेले होते. क्लोज टू दिस लिओपार्ड वॉज अनादर व्हेरी यंग, जवळच दुसरा एक तरुण देखणा नर होता. गुड लुकिंग मेल हू वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम, की जवळच दुसरा एक तरुण देखणा नर होता ज्याच्या उमेदीचा काळ सुरू व्हायचा होता. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट,
जणू भूतकाळ आणि वर्तमान काळ समोर उभे ठाकले आहेत असे वाटत होते. इट वॉज क्लिअर दॅट, आणि हे स्पष्ट दिसत होते, देअर वॉज गोइंग टू बी अ फाईट, आता येथे लढाई होणार हे स्पष्टच दिसत होतं. अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग, दुर्दैवानं सूर्य मावळत होता. अँड वी हॅड टू लिव्ह, आणि आम्हाला निघावं लागणार होतं. बट द नेक्स्ट मॉर्निंग, पण दुसऱ्याच दिवशी, आय वेंट बॅक टू द स्पॉट, मी पुन्हा त्या ठिकाणी गेलो. सिटिंग ऑन अ हाय रॉक, एका उंच खडकावर बसलो. दॅट यंग लिओपार्ड, आणि तो तरुण बिबट्या बसला होता. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस, त्याच्या चेहऱ्यावरच्या खोल जखमेतून रक्त ठिपकत होतं. ही सॅट देअर लाईक ही वॉज अ किंग ऑफ द जंगल, तो जंगलाचा राजा असल्याच्या थाटात तिथे बसला होता. आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओव्हर, त्या क्षणी माझ्या मनामध्ये विचार आला की त्यानं हे राज्य मिळवलेलं आहे. I knew right then that he had taken over, that it was the beginning of a new journey for him and for me. की तो जंगलाचा राजा असल्याच्या थाटात तिथे बसला होता. त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की त्यानं राज्य मिळवलेलं आहे आणि त्याच्या नव्या कारकिर्दीची सुरुवात झालेली आहे, आणि माझ्याही. म्हणजे किती खडतर प्रवासामधून या रायटरला पुढे जावं लागलं. बिबट्या दिसलेल्या आहे, हिंसक प्राणी दिसलेले आहेत, आणि त्यांच्या भीतीनं देखील याचा थरकाप उडालेला आहे. तरी देखील हा रायटर कुठंही डगमगला नाही, होपफुल आहे, मनामध्ये इच्छा आहे, अपेक्षा आहे. पुढं काय झालं ते बघूया. फोटोग्राफ्स ऑफ दॅट लिओपार्ड द विक्टर स्कारफेस ॲज शाज नेम्ड हिम, आणि शाजने नामकरण केलेल्या त्या विजेत्या बिबट्याच्या स्कारफेसच्या छायाचित्रांमुळे शाजला केवळ नॉट ओनली मेड शाज फेमस अमॉंग इंडियाज वाईल्ड लाईफ कम्युनिटी, म्हणजे केवळ भारतीय वन्यजीव व्यावसायिक जमातीचंच ध्येय प्रसिद्धी मिळाली नाही, तर बट ऑल्सो लीड टू शाज इनवायलेबल रेप्युटेशन्स ॲज अ क्रॉनिकल ऑफ द वाईल्ड, तर त्याला वन्यजीवाचा इतिहासकार म्हणून हेवा वाटावा असा नावलौकिकही मिळाला. शाज इनवेएबल रेप्युटेशन ॲज अ क्रॉनिकल ऑफ द वाईल्ड, आणि स्कारफेसची जी छायाचित्र काढली, वन्यजीवांचा तो इतिहासकार ठरला. दो माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस आय हॅव डिस्कवर्ड अदर लिओपार्ड्स, हीज मेट्स अँड डिस्कवर्ड हीज नेमिसेस टायगर, आणि स्कारफेसची छायाचित्रे काढण्याच्या माझ्या प्रवासामध्ये मला अनेक इतर बिबटे, त्यांचे सोबती आणि वाघही शोधता आले. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगोनिस्ट ऑफ माय वर्क साया व्हाईल ट्रॅकिंग स्कारफेस, आणि स्कारफेसचा मागोवा घेताना मला माझा सध्याचा नायक साया देखील सापडला. दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर, आणि हा जगातील पहिला काळा पॅन्थर होता. पॅन्थर म्हणजे चित्ता. द बिहेवियर ऑफ विच इज बीइंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा, आणि ज्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन त्यांचे वर्तन अतिशय बारकाईने कॅमेऱ्यामध्ये टिपले जात आहे याची नोंद ठेवली जात आहे. बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट, की त्या पॅन्थरच्या सगळ्या मुवमेंट कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या जात आहेत. देन सो फार ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन दो कॅमेरा ट्रॅप्स, आणि आत्तापर्यंत त्या प्राण्यांवरील सर्व संशोधन कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून केले गेले आहे. दो मेनी मंथ्स ऑफ टॉयल शाज हॅज मॅनेज्ड टू कलेक्ट प्रेसियस फुटेज including that of the animal mating to piece together the incredible landscape of a black panther's life. आणि अनेक महिन्यांच्या धडपडीनंतर शाजला काळ्या चित्त्याच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान टिपणे त्याच्या पैदास निर्मितीच्या काळासहित गोळा करता आलेली आहेत, जी एकत्रित केल्यावर काळ्या चित्त्याच्या जीवनाचा अद्भुत पट उलगडला जाईल, की त्याचं परिपूर्ण जीवन आपणाला समजेल. साया, स्कारफेस अँड पार्डस, द लिओपार्ड दॅट लॉस्ट टू स्कारफेस.
साया असेल, स्कारफेस असेल किंवा पारडस, ज्याला स्कारफेसने पराभूत केलेले होते. हॅव ऑल्सो लेड शाज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी, की यांच्यामुळे शाजला संशोधनाचा एक वेगळा मार्ग गवसला, एक वेगळा मार्ग सापडला. लर्निंग अबाउट देम अँड द लॉस टू देअर हॅबिटॅट हॅज लीड शाज टू क्रिएट द बफर कॉन्फ्लिक्ट रिसॉल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया BCRTI. आणि त्यांच्याविषयी जाणून घेतल्यामुळे आणि त्यांची वास्तव्याची ठिकाणे नष्ट होत असल्याचे लक्षात आल्याने शाज हा भारतीय बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ही संस्था स्थापन करण्यास प्रवृत्त झाले. इट्स अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स हू लाईव्ह ऑन द फ्रिंक ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टंट ऑफ कन्झर्वेशन्स. आणि ही संस्था जंगलांच्या हद्दीवर राहणाऱ्या गावकऱ्यांना वन्यजीवन संरक्षण संवर्धनाचं महत्त्व शिकवते. वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन, एक्सप्लेन शाज. देअर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोळ. आणि काय की आपण मनुष्य पशु संरक्षण संघर्ष क्षेत्राच्या मध्यभागी आहोत असं शाज स्पष्ट करतात. आणि नागरहोलच्या सभोवताली कोणताही विशिष्ट बफर झोन किंवा प्रतिबंधक क्षेत्र नाही असं त्या ठिकाणी सांगतात. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड वेअर द फील्ड बिगिन, की जिथे जंगलाचा मुख्य भाग संपतो तिथेच शेतांचा भाग सुरू होतो. In dry season, elephant and wild boar incursions into field are very common. आणि कोरड्या हंगामात, कोरड्या हवामानात हत्ती आणि रानडुकरांचे शेतात होणारे हल्ले हे नेहमीचीच बाब ठरलेली आहे. की हे वाईल्ड ॲनिमल बोअर असेल, वाईल्ड बोअर म्हणजे रानडुक्कर आणि एलिफंट यांचा कोरड्या हवामानामध्ये शेतीला नेहमीच नाहक त्रास होत असतो. Older leopards like pardus who have lost territory in the forest often carry away livestock from a village. आणि पारड सारखे हद्द किंवा सत्ता गमावलेले वृद्ध बिबटे बरेचदा खेड्यापाड्यातून गुरेढोरे जंगलात पळवून घेऊन जातात. Older leopards like pardus who have lost territory in the forest often carry away livestock from the village. की ज्या शेजारी विलेज आहे त्या ठिकाणी असणारी जनावरं हे सगळे वयोवृद्ध झालेले बिबटे काय करतात, जंगलामध्ये ओढून घेऊन जातात, त्यांची हत्या करतात. दिस क्रिएट्स रेजिस्टमेंट अमॉंग लोकल टुवार्ड्स द ॲनिमल्स ऑन ऑकेजन्स लीडिंग टू अनप्लिझंट सिच्युएशन. आणि यामुळे प्राण्यांविषयी स्थानिकांमध्ये असंतोष, चीड निर्माण होते, ज्यामुळे अप्रिय परिस्थिती उद्भवू शकते. देन पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज. आणि त्याचाच उपयोग कोण करत असतं तर ह्या सगळ्या ज्या काही BCRTI ही जी संघटना आहे या संघटनेच्या बाबतीमध्ये काय सांगितलं बघा. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज अंडर द BCRTI umbrella, शाज प्रोव्हाइड्स लोकल विथ व्होकेशनल training with the aim of educating local on the merits of conservation and to help them benefit from tourist currency. आणि पर्यटक चलनाचा योग्य वापर करण्याच्या उद्देशानं BCRTI अंतर्गत शाज स्थानिकांना वन्यजीवन संवर्धनाचे फायदे, महत्त्व याविषयी व्यावसायिक प्रशिक्षण देत आहेत. की ज्यामुळे काय झालेलं आहे, टू मेरिट्स अँड कन्व्हर्सेशन द व्हिजिटर ॲट द रिसॉर्ट आर वेलकम, की ज्या योगे त्यांना पर्यटकांच्या चलनाचा फायदा मिळू शकेल. अँड द व्हिजिटर्स ॲट द रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉल्युंटियर टू टीच अ स्किल ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. आणि पर्यटन निवासामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या आवडीचा कौशल्य प्रशिक्षण वर्ग शिकविण्यासाठी अगत्यानं निमंत्रित केलं जात आहे. The acquired skills enable local to find employment with any of the numerous wildlife resorts in the region, if not in a faraway city.
आणि शिकलेल्या कौशल्यामुळं स्थानिक लोकांना कुठेही दूर न जाता जवळपासच्या एखाद्या वन्यजीव पर्यटन निवासामध्ये काम मिळवणं हे सोपं झालेलं आहे. माडेगौडा is one such local agriculturist who is trained at BCRTI. आणि माडेगौडा हा असाच एक स्थानिक कृषी तज्ज्ञ आहे जो BCRTI मध्ये प्रशिक्षण घेत आहे. And is now a certified naturalist employed by the Bison. आणि द बायसन मध्ये तो प्रमाणित निसर्गवादी म्हणून सध्या काम करतो आहे. In the past, I have lost almost 80% of a season's yield of sugarcane to such animals' attacks. आणि पूर्वी मी अशा प्राण्यांच्या हल्ल्यामुळे ऊसाच्या हंगामात जवळपास 80% उत्पादन गमावलेलं आहे. I used to hate them. मी त्यांचा द्वेष करीत असे. But now I have learned how. परंतु हे प्राणी आता कसे आहेत, किती मौल्यवान आहेत, त्याचा सुद्धा विचार या रायटरनं या ठिकाणी केलेला आहे. पुढे काय सांगितले बघूया. But now I have learned how important these animals are and the value of protecting them, he says. परंतु हे प्राणी किती मौल्यवान आहेत आणि त्यांचे संरक्षण करणे किती आवश्यक आहे हे मी आता शिकलेलो आहे, असं ते म्हणाले. I have known these jungles for 35 years. मी या जंगलांना 35 वर्षापासून ओळखतो. I know where the animals are and I realize I can guide visitor and get paid for it. मी या जंगलांना 35 वर्षापासून ओळखतोय. प्राणी कुठे असतात ते मला माहीत आहे आणि पर्यटकांना दिशादर्शन करून मी अर्थार्जन करू शकतो. हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे. इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. आणि एक प्रकारे हे प्राणी माझी परतफेड करीत आहेत असं मला वाटू लागलेलं आहे. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. जंगलांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत. फॉर इन्स्टन्स लिसनिंग इन अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन अ साईट. उदाहरणार्थ दृष्टीपेक्षा श्रवण हे अधिक महत्त्वाचं असतं. हे मला या निसर्गानं शिकवलं, या जंगलाने शिकवलं. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल्स. तुम्हाला वाहन बंद करून बसावं लागतं. सीट अँड लिसन. शांत बसावं लागतं, ऐकावं लागतं. फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग. कारण हा जो जंगल आहे हा आपल्याशी कम्युनिकेटिंग करत असतो, संवाद साधत असतो. दो द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. अनेक प्राणी, अनेक पक्षी यांच्या आवाजातून जंगलात सतत आपणाला संवाद साधता येतो. ही एक्सप्लेन. त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की जंगलांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्यात. उदाहरणार्थ दृष्टीपेक्षा श्रवण हे अधिक महत्त्वाचं आहे. तुम्हाला वाहन बंद करून बसावं लागतं, शांतपणे ऐकावं लागतं, कारण पक्षी आणि प्राण्यांच्या आवाजातून जंगल सतत संवाद साधत असतं. आणि हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन. की प्राण्यांचा मागोवा घेण्यातूनही आपल्याला जीवनाचे धडे मिळतात. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. काळ्या चित्त्यानं मला संयम शिकवला, पेशन्स शिकवला. बट अबोव ऑल, अजून काय शिकवलं? इट हॅज टॉट मी टू नेवर स्टॉप डिस्कवरिंग. काय सांगितलं की प्राण्यांच्या मागोवा घेण्यातून आपल्याला जीवनाचे धडे मिळतात. काळ्या चित्त्यानं मला संयम शिकवला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बट अबोव ऑल इट हॅज टॉट मी टू नेवर स्टॉप डिस्कवरिंग. की शोध कधीही थांबवू नये हे त्या प्राण्याने मला शिकवलं. देअर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. की कित्येक विलक्षण अनुभव आहेत ज्यातून शिकता येण्यासारखं आणि जगाला सांगता येण्यासारखं खूप काही आहे. सी अँड ट्रॅव्हलर मॅगझिन पब्लिश्ड बाय लँड रोवर इंडिया. की लँड रोवर इंडियाद्वारा प्रकाशित सी अँड ट्रॅव्हलर
मासिक यामधून घेतलेला हा आर्टिकल आहे की प्राणी कसे आहेत, कोणकोणते वन्य प्राणी आहेत, कोणाकोणाची नावं आलेली आहेत, कोणत्या ठिकाणी गेलेला आहे हा रायटर, या सगळ्याचा एक अनुभव त्यांनी या लेसनमध्ये सांगितलेला आहे. आता या लेसनचा व्हिडिओ बघत असताना प्रत्येक वेळी टेक्स्टबुक घेऊन व्यवस्थितपणे तुम्ही वाचत जर पाहिला, ऐकला तर चांगल्या पद्धतीनं समजेल.